माझ्या डोळ्यातलं पाणी दाखवा त्यांना, माझ्या डोळ्यातलं पाणी दाखवा त्यांना. ओ भाई खरंच तुझे हार्टबीट किती वाढल्या. आवडलाच पाहिजे गाईस, आता आवडलाच पाहिजे. आज जर तुम्हाला नाही आवडला कठीण आहे, कठीण आहे. कसं काय मंडळी, वेलकम बॅक. पहिले मी स्टार्ट करते कारण की मी त्याच्यावर एक प्रँक करणार आहे. हा प्रँक मी ॲक्च्युली बरेच दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये होता, बट मला कळत नव्हतं की मी कसा करू. कारण की मी जर फोन घेऊन त्याचे रिॲक्शन्स कॅप्चर केले तर ते खूप फेक वाटेल आणि त्याला माहिती पडून जाईल की मी काहीतरी नाटक करत आहे म्हणून. तर म्हणून मी आज चेतनवर करणार आहे प्रेग्नन्सी प्रँक. येस, तर प्रेग्नन्सी प्रँकच का, कारण की इट्स फन. मला बस बघायचं आहे त्याचे रिॲक्शन्स काय असणार. कारण की आम्ही बोललेलो आहे की आपण सध्या नाही करू, वी आर नॉट रेडी. बट सडनली जर असं झालं तर त्याचे रिॲक्शन्स कसे आहे, कसे राहणार हे मला बघायचे आहे आणि माझी खूप इच्छा आहे. आणि मला बरेच दिवसांपासून करायचा होता. तर आज मी हा का करते आहे, कारण की आज आम्ही सगळे कझन्स भेटणार आहोत आणि ते सगळे भेटणार आहोत, ते सगळे राहणार. तर मी साक्षी म्हणजे जी माझी बहीण आहे आणि रश्मी त्यांना सांगितलेलं आहे की मी असा प्रँक करणार आहे त्याच्यासोबत. तर तुम्ही मला सपोर्ट करा. म्हणजे जेव्हा पण मी असं काही म्हणेल की मला बरं नाही आहे किंवा मला उलटीसारखं वाटत आहे, तेव्हा साक्षी म्हणजे काय म्हणतात त्याला, आरामात फोन काढून ते वगैरे शूट करेल. म्हणजे असे मी तुम्हाला त्याचे नॅचरल रिॲक्शन दाखवू शकणार. म्हणून मी विचार केला की आता माझे कझन्स आहे, माझ्या बहिणी आहे, तर मी इझिली करू शकते हा प्रँक त्याच्यावर. म्हणून मी हा आज करणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे. तर तुम्ही पण हा ब्लॉग नक्की बघत राहा. तुला माहिती आहे येता येता माझा असं पाय, मला चक्कर आले, मला पाय उचलला. हो, तिकडे ना रस्त्यावर रस्ता हे होता तिकडे डोळ्यामध्ये अंधारी आली मला. अजून जरा अंधार कर रे, ते पडदे लाव थोडे, तिला मे बी बरं नसलं. उतरलाच. सॉरी. चक्कर आते इसको? हा चक्कर आलेले आणि खरंच तिथेच काय कोण इथे मेडिसिन मधनं, मेडिकल मधनं मेडिसिन नसतं अंदा का शिवाय? मला वाटतं की लेट जेवण केलं ना म्हणून मला होत आहे तसं. स्वागत झालंय आपलं. हा, मी ते नवीन आला कॉन्टेंट. काळजी घेता तर काय प्रॉब्लेम नव्हते, असं प्रॉब्लेम नाहीये असं, पण आपलं स्वागत पण झालं ना. नवरा वगैरे किती काळजी करत आहे माझी. गाईस बघा, असा असतो असं नवरा. असं तुम्हाला असा नसतो. अरेंज मॅरेज मध्ये फॉरेस्ट गाईड, ग्रीन अरे काय झालं, उलटी येते तिला काय झालं? शिवानी पागल झाली तू. शिवानी काय होत आहे, तुला चक्कर येत आहे कसं वाटतंय? बापरे भाई तू आता मला मेडिकल मधनं सांगितलं असतं, मी खालून नसता आलो यार. मेडिसिन नसता घेऊन आलो का? अरे काय नाही, मला असं वाटतं की मी थोडा रागात होईल. मला असं वाटतं की मी लेट खाल्ला ना म्हणून झालंय मला. तुझ्या ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तो. जेवण नाही करत ना संध्याकाळी म्हणून प्रॉब्लेम. इथेच बस ना, उठू नको नका. नाही तिला बरं नव्हतं, तिला साक्षीसोबत काहीतरी बोलायचंय. बरं नव्हतं तिला. बघा तू का उठली तुझं पाहिजे? पागल पागल झाली का? एक तो वो पागल हो गए, क्या फिर वो दोनों भी दूसरे पागल हो मेरे को लगा मेरे को पागल कर रही. गए. अरे भाई सिंपल एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही गाईज. मला थोडंसं मी लेट खाल्लं त्याच्यामुळे मला वाटतं बाकी काय मी निघाला काय वरण निघाला काल रात्रीचं की आताचं भाई तुझ्या माहितीये का, मला उलटीमध्ये काय निघालं ते इन्व्हेस्टिगेशन करायची त्याला त्याच्यावर. माझ्या बायकोला उलटी झाली, त्याच्यावर तुला माहिती आहे ना, पालक निघाली, डाळ निघाली, पोळवट निघाला, प्रशांत निघाला. प्रशांत निघाला. बट आय स्टिल थिंक यू टेक थोडा रेस्ट ना. रेस्ट पण कर. त्या रूमवर सर एसी लावून घे. नाही बाई, मी सगळं नाही, इथे मी इथेच बसणार. मग तू इथे बसली उठली कशाला? अरे मी ताईला तर मला सांग ना भाई, मी आहो ना फ्री सांगायला. तुला उलटी करायची म्हणून तुला सांगायचं. वा तुला सांगते थोडशाचं आणि कुठलं हे घ्यायचं ते सांग. एकच तारायचं आहे सांगते जास्त कमा ऑप्शन सोडण्या भाई, एकच असेल घ्यायला.
माझं बघ. पाणीपुरी खायची आहे. पाणीपुरी आणि यार पाणी मला माहिती आहे खूप असं आंबट असं खावं वाटत आहे. निंबू ना निंबू. इमलीच्या चॉकलेट्स. कैरी आता जेवायच्याच कैरी खाणं भाई आता कसं वाटतं? कैरी आहे का आता? घरी आहे कैरी? कैरी आहे एवढी बढिया कैरी आहे ना. यम यम. जा भाई कसं आणू लाईक पूर्ण फोड आणू? फोडी करून आण. शिवाय आंबा हा हापूस आंबा नाही पाहिजे मला कैरी खावं वाटत आहे. आंबा काय आहे? कैरी कशी पाहिजे पण यार तुला बापू मोठी मुझे पाहिजे. गया मेरे को भी. कैरी? बड़ी पूरा लेके आ जाओ सब और खाते हैं. आपण इथे कापू दादा तुम्ही. यार मला एवढे लोकं झालेत का? मला पण खायची तुम्ही आहे. काही बोलून आले का भाई? अबे आता जेवण करायचंय आपको एवढं मोठं. ऑडियन्स बोल लेते कोणाला चार हात त्याला इमली खायची आहे म्हणे. तुम्ही पागल झाले का? मला पागल बनवत आहे भाई. चेतन आण ना काही. काय अबे तर विचारतात ना कशी पाहिजे मोठी पाहिजे. सांगितलं ना तुला. बापू काम लेके आ जाओ काट लेंगे आप. मी कापून दे मला फक्त चॉपिंग बोर्ड आणि चाकू आणि कॅरी आणि किती डिसअपॉइंटिंग चेहरा आहे जिजूचा. अबे तुम्ही पागल आहे तुम्हाला चिकन बनवता आता पण तुम्हाला कैरी खायची आहे आता. बाबा तुमच्याच बायकोला खायची आहे मला खायची आहे कैरी. काही प्रॉब्लेम आहे तुला? मला तुला काय करा मला काही प्रॉब्लेम नाही भाई. मला काही प्रॉब्लेम नाही. भाई मला समजलं तुम्ही काय करता माझ्यासोबत. तुम्ही सांगितलं हिला यांना सगळ्यांना तू सांगितलं आहे की काय? मी जर काही म्हटलं आणि मला जर काही पाहिजे तुम्हाला सगळ्यांना यस म्हणायचं नाही मला नाही पाहिजे. मला नाही पाहिजे. बापू बापू अपने लिए यही कर रहे मला यही कर रहे दादा असं नसतंय का आपण? पाहिजे कैरी आणि हे का अशी फ्रेश नाहीये. फ्रेश पाहिजे मला. माझा प्रॉब्लेम काय तू कैरी काढतात मला याचा problem नाही. आता तू जेवण केलं ना जेवण करताना खाणं भाई. पण मला आता खायची आहे कैरी. हो. अरे भाई तू जास्त नको बाबू सिरियसली विचार कोणाला खायचंय तर. तुला खायचंय मला? हो, मला खायचंय कैरी. अख्खा खाणार तू? मला तर नाही बस इतकं दिस मच इज इनफ फॉर एव्हरीबॉडी. थोडं लावा ना. बघितलं आहे 2-3 पार्टिकल्स लावले आता. आता खूप कमी लावलाय ना. सॉरी. बरं ऍसिडिटी आपलं जेवण कुठे दुखतंय तुला नेमकं? शिवानी पोट दुखत आहे. जिजू तर बघ कसले हसले शिवानी म्हणून. काय तू म्हणजे हे होत आहे ते होत आहे हे होत आहे पोट दुखत आहे. आता लिटरली किती 5-10 मिनिट मी हे केलेलं आहे. काय? 5-10 मिनिट अर्धा तास ते शूट केलेलं आहे. तर थकली आहे मी. रेस्ट कोई बात नहीं नॉर्मल आहे झोपून जा. तिचं वजन खरंच खूप वाढलेलं आहे. किती मला आधी खूप? असं उचलायला त्रास होता पण आता एवढा त्रास होतो उचलायला. ओह माय गॉड. एक इंसान उठा रहे हो या 2 इंसान उठा रहे हो आपको नहीं पता ना आधा. 2 इंसान को टाइम है भाई. अगले और 6 महीने 1 साल कुछ नहीं है. माझे लास्ट पिरियड्स कधी आले होते? आय डोंट नो. माहितीये का लास्ट माझे लास्ट पिरियड्स आलेच नाहीये. मला नंतर एक माझे पिरियड्स स्किप झाले. चिकन काय आजची तारीख किती आहे? इट इज 9. नो. शिवानी तुझं म्हणणं काय आहे? की मला असं वाटतंय की मी टेस्ट करून घ्यायला पाहिजे असं. चालू ठेव की. ये मामा अरे तू पागल आहे का म्हणजे काय बोलत काय भाई. हॉस्पिटल अरे हे चालू. अरे नाही तू टेस्ट कर एकदा. टेस्ट सकाळी होत असते. असं काही नसतं अजून सकाळी नसते. इफ यू वॉन्ट यू कॅन टेस्ट एनी टाइम ऑफ द डे. इट डझंट मॅटर. ठीक आहे. इफ इट इज पॉझिटिव्ह इट विल कम पॉझिटिव्ह. टेस्ट मी म्हणत आहे. ये सकाळची सुसू का काय सीन आहे? ते राहतं खूप रेअर मध्ये. असं काही नसतं सकाळचंच पाहिजे असतं. सॅम्पल इज सॅम्पल ना. असं असेल तर स्टिक कर भाई कारण की आपण हे बघ आपण हे झाला ना तर फालतू गोष्टी करू शकत नाही. अरे बापू बापू रुको रुको पहले टेस्ट कर लेंगे उसको. अभी से एकदम सेंटिमेंटल क्या फालतू को नहीं कर सकते. बाहर का निकाल सकते प्रॉपर डाइट. अरे कल उसको करते हैं तू. इसको टेंशन अरे पहले टेस्ट कर तू. मला वाटतं माझे लास्ट पिरियड्स भूषाच्या लग्नात झाले. लग्नाच्या वेळेस. त्याच्यानंतर तर कन्फर्मेशन भेटते ना. आणि मे तू पहिले चेक करला भाई तू पहिले उठ भाई. तू जा पहिले. भाई तू थोड़ा अबे जा, तू पटकन उठलं. अरे तू जा बाय. एकदम मी
नाही करणार. इथं जाऊ भाई तू जा. इथं बाप असणार ना बाई शपथ. नाही, बाप तू जा बनेल यार. असते. तुला बोलवते मी नंतर जर ते प्रेग्नन्सी टेस्ट येऊ दे. त्याला 2 लाईनी आणावं लागणार आहे. मला घेते तुझ्या नेल पेंटनी बघू ट्राय होते का. जिजू सिरियस झाले. सोनीची बात आहे. थांबा दादा वेळ लागतो. चांगलंच खुश होती. आवाज देत आहे. बोल अबे लवकर उघड ए भाई ओ भाई हो गया सच में. सच हो गया ओ भाई आ जाओ भाई. या कॉन्ग्रेचुलेशन. वी हैव अ सरप्राइज फॉर यू गाइस. भाई नंबर 1 आ जाओ भाई आ जाओ. ये देखो ह्या साईडला यहाँ से 10 नहीं अभी करेगा तो 0 नंबर 1. गाइस. ओह माय गॉड. अरे रे रे भाई, मेरे को कॉन्ग्रेचुलेशन. रिएक्ट करने को नहीं हो रहा है बापू बापू के बाद क्या बात है? कैसे लग रहा है जीजू. मामी Congratulations. माझ्या हार्टबीट लय वाढले आणि मला रिॲक्ट करणं नव्हतं कुछ ना था बापू सीना इतना ऐसा मामी. आता शरयू आपल्याला मारणार. शरोली जीवन गेला ना भाई. शरोली कालच म्हटलं होतं अरे वो 11 खुश डिसेंबर पर्यंत काहीतला पाहिजे 11 डिसेंबर अरे खुश हो जाएगी वो बुआ बनेगी ना. ओ भाई खरंच तुझे हार्टबीट किती वाढल्या. भाई फरगे बापू की. मैं वही बोल रहा भाई मेरे को रिएक्ट करना नहीं हो रहा बापू की चेहरे बढ़ गए. कोई नहीं दादा चिल चिल. Congratulations. आईला तुझ्या सोबत टेस्ट केला येड्या आईला कशी सांगणार. It is positive at home. So go to doctor. You need to know कारण की तुझं 1 month का period miss झाला तर confirm at once to doctor. पहिले अभी डॉक्टर को जाऊंगा उद्याला वगैरे लद्दाख प्लॅन करून आलो तो भाई आपण. बेबी के साथ प्लान करेंगे बाद में. आता तीन भाई इंस्टाग्राम युट्यूब बेबी काय सगळं ऑफिस विसरला का. इंस्टाग्राम बेबी ऑफिस पण आहे. भाई मम्मीला कॉल करावं लागेल ना आता भाई करो भाई जल्दी वीडियो अरे कॉल मम्मी call. वीडियो कॉल मम्मी का भी रिएक्शन देते नाही मम्मी का भी रिएक्शन देते वीडियो कॉल ते आता ट्रॅव्हल करत हा, आहे. थोडा मम्मी travelling मध्ये आहे. सगळ्यांना नका सांगू ठीक तर आहे. आईला Just for आईला parents. आईला करू ना आईला मम्मी करू तसं सांग कोणाला. काय मम्मीला सांगा. असते अरे मम्मीसाठी ठेवा बट पहले डॉक्टर कडे जाऊन टेस्ट करा उसके बाद मम्मी को बताओ. पहिले ये तो मतलब मम्मी को बताओ बट थोड़ा चिल मार के बताओ. अरे बापू बापू ओ, सुनो ना सुनो. संध्या- वो रात्री टेस्ट सांगा. फेक सकता फेकू है. नको याचा फोटो काढून ठेव डॉक्टर दाखवायला डॉक्टर काय म्हणणार. नाही काउंट ठेवा. मला वाटतं की तू असं डॉक्टर म्हणजे फॉर ए फॉर मला वाटतं तू म्हणशील की दिस इज आवर फर्स्ट बेबी तर हे पण तू सांभाळून ठेवशील. नाही ते सुचवी दे तर काय होतं. बापू भाई Please, दादा, please. तुम्हाला काय सांगू भाई तुम्ही का नाही ठेवू शकत. दिस इज आवर फर्स्ट बेबी. याच्यात पडला बेबी रडत होतो बेबी बट न्यूज तर याने कळली. शिवानी यार तू आला तू बस भाई पहिले आता माझे खूप सुखाचे आता मला आता मोठी झाली म्हणून अभि बोलो. भाई सकाळी बोललो ते मेटर्निटी लीव हो बद्दल. सकाळी भाई. मॅनिफेस्ट केले. शिवानी म्हणून तुझं बदल मला माहिती ना मी काही ए भाई पण आईला फोन करायला लागला आईला फोन करू यार एकाला तर फोन करू भाई अरे बापू रुको. आता अरे ट्रॅव्हलिंग करत असणार. अरे आई मम्मी नाही आई थांबा डॉक्टर पहिले डॉक्टर अजून काय कलोडे अरे बापू पहिले पहले डॉक्टर डॉक्टर कडे से जा. कंफर्म करो क्योंकि फिर त्यांना- फॉल्स रिपोर्ट त्यांना होप्स येतील. त्यांना होप्स येतील. भाई इसके पहले भी किया है तो हमको नेगेटिव आया है ये पॉजिटिव आया है भाई अरे बट रुको. ये पहला था 2-3 बार करना पड़ता अभी 2 डॉक्टर के हाँ. पास करो. आणि ब्लड जब ये देखो ये तुम न्यूज ब्रेक करोगे ना उसके बाद नेगेटिव आएगा तो उनको खराब लगेगा. पहले कंफर्म हो जाओ कि कंफर्म में पण करके. हे हो जाएगा भाई. जाऊ ना आपण कन्फर्म करायला. आज काय आत्ता पण कॉल केल्यानंतर सांगून देतो असं असं आज झालं जातो तो पहिले अरे confirm मग आता असं सांगून बघ की असं असं झालंय आता आम्ही चालू आहे थांब रे, मला टेन्शन आहे. रिॲक्शन थांब. याची बघ याची कोणाची. मम्मीची आईची याची अरे भाई थांब ना. मी तर म्हणतो की दोघांना पण आई अरे नाही. बाबा थांबा. पहले confirm. आई बाबा आणि पप्पा मम्मीला दोघांना चौघांना बाई एका याच्यावर नका कन्फर्म करा. हा हा
शर्कर या, शर्कर. शर्कर या, शर्कर. हा व्हिडिओ कॉल करू व्हिडिओ कॉल करू शकतो. उसको भी घर पे आने दो, भूख मारेगी वो आपके ऊपर. व्हिडिओ चेक करता कोणाला तरी सांगायचंय Obviously. गाईज लेट मी मम्मी बनत आहे पहिले मला थोडं हे बघू दे मला थोडं हे येऊ हा, दे. थोडं- आणि तिला लोकांना थोडं तिला सांभाळा. Not even because go to doctor Sorry. first. अरे उसके मला बाद समजत नाही बाई. मला लिटरली समजत नाही मी काय बोलू आणि काय नाही बोलू, कशी रिॲक्शन दाखवू मला काय दिस इज अनएक्सपेक्टेड करायचं. पण मी त्याला तेच म्हणते थांब जरा आय एम ऑल्सो गेटिंग थोडं आय एम ऑल्सो शॉक बस बस. आराम से पप्पू थोड़ा कंफर्म हो जाओ. उसके ऐक बाद ना, याच्यावर पण झालं. एकदम चेअर का तू प्रिपेअर होती का पण? मी प्रिपेअर नव्हती माझे आपण पिरियड्स दोघंही नाही झाले रेडी वी आर वी थिंक बट आय थिंक वी आर नॉट रेडी फिर ऐसे कौन बोलता है? असं रेडीमेडी काही नसते, हे झाल्यावर झालं असं काही नाही. मतलब वो वहाँ से जो पड़ा हुआ था. तू काय बोलतेय? जवळ आहे ना रेडी सगळ्या गोष्टी करावं लागणार आहे. एक गोष्ट कमी करून एक गोष्ट करावं लागणार आहे. तिला विचारा. तुला कसं वाटतं? मला असं थोडंसं Congratulations. तुला भीती नाही वाटत आहे मला असं वाटतं की तुला भीती वाटते ती वाटायचं कॉमन तर माझे एकदम पूर्ण रिॲक्शन नाही निघाला ना. आता मी सगळं कॅल्क्युलेशन करतो मी प्लॅन कसं करायचं. यार भाई साप चेक काढे गेलो तू पिसोडी झाला तू भाई मला यार. पीसी एवढीच मला वाटतं पण ठीक आहे गाईज एकदम खुशी नाही हुई मेरा मैं तो नाच तो क्या मैं कि सोलो वाला. सोलो कर डान्स तू नको हाणायला पाहिजे असती. येडा आहे का हा अबे 3 महिने राहतात. 3 महिने राहतात ना बोलते 3 महिने राहतात. हा 3 महिने नाही हा. 3 महिने रिस्क. काय भाई और मैं अभी ऐसे ऐसे नहीं कर कुछ नहीं होता. भाई, पागल झाली तू? वैसे उड़ी की नहीं बात पागल झाली का तू? कुछ नहीं होता. फॅमिली ऑफ 3 गाइस. अरे तसं ते कर ना अरे ऐसे ना मतलब हर बार अभी प्लानिंग से बात किया है, ये थोड़ा अनप्लान हो गया तो इसलिए टेंशन. कभी कभी अनएक्सपेक्टेड चीजें अच्छी होती. इंसान तसंही चिडणार नाही मला आता प्रॉमिस कर असं मी चिडत नाही. काही मला बोलशील नाही काही मला हे नाही करशील आणि मला अजून जास्त प्रेम करशील असं मी तुला चिडत नाही. सागर को एक इंडियावर गिफ्ट करेंगे. देखो मग अबे, इधर पहले पैसा लगने वाला है और तू कोई गिफ्ट ही नहीं तो करता. मामा लोग भी है ना, जिंदगी भर की गिफ्ट देंगे हमको. आपको एक इंडियावर मेरे देंगे. को असं लग रहा है की मेरे को मारत हात जोडून देवाला मी तुला जोड माझ्यासोबत हात की देवा आता मी माझ्या बायको चिडणार नाही काहीही झालं तरी आता मी माझ्या बायकोवर बिलकुल चिडणार नाही. काहीही झालं तरी काळजी करणार आणि खूप काळजी करणार. कथा असतो, कथा असतो. तू विसरले तू. खूप हा. कथा असतो त्याला. आता वो तो भगवान करेंगे ना भाई. आता हम कर रहे हैं ना, भगवान के सबको अबे आँख खोलने के लिए बताओ पहले. आवक खोलो. जागा चेंज करायला पाहिजे तुला कम्फर्टेबल बसायला पाहिजे, रिलॅक्स करायला पाहिजे, मला रिलॅक्स करायला पाहिजे. आणि राहायचं याच्या कभी के भाई बाप आहे ना त्याचा तिचा मुलगी झाली. त्याच्यावर आवाज तर बांधला पाहिजे. भांडलं पाहिजे पोरगी होणार तिचा स्लॅश टाचला. Like at least online पहिले अपॉइंटमेंट बुक करा guys आणि मग जर मी हे उद्या जाते पण रात्रभर मी याच्यामध्ये राहू की भाई डोंट स्लीप ऑन बाप होने वाला हो या नहीं होने वाला हो. वो तो पॉजिटिव आ गया तो होने वाला है. तू नहीं हुआ तो अगर उसमें वीकली पॉजिटिव या फिर ऐसा नहीं पॉजिटिव तो अच्छी बात है. प्लान नहीं था ना अपना. जब भाग गया हो तो अच्छा है. और मैं तो अच्छा नहीं हुआ तो और अच्छा भाई. अपॉइंटमेंट बुक करा अरे मतलब आगे ऐसा म्हणणं आहे की पहिले श्योरिटी नहीं लेते उसके बाद. तो वही मैं बोल रहा हूँ श्योरिटी के लिए अपने को इधर जाना पड़ेगा. पहले श्योरिटी अपने से नहीं होगी ना. शिट. दादाला सट्ट करायचे मारणार तिकडे
नाही, मला ऐकू आलं. जरा दुरून सांगते. नाही, मला ऐकू आलं, यांना माहिती आहे ते. यांना माहिती आहे तुझी बोलली. काय बोलली काय बोलली ती? असं मला फुल कळलं की तू काय बोलली. मी प्रेग्नेंट आहे मला नाही अरे नाही मस्ती मी कर बोलली, भाई प्रँक करताय. मस्ती करत असेल ना. भाई आमचं ठीक होतं बापू ते काय काम मस्ती म्हणजे आता तू प्रँक करते की खरंच यायचं. तुला कसं वाटतं त्यांच्यावर depend आहे. काय करायचं? चांगलं चांगलं वाटतं ना. घरात हे उलट पाहिजे. ए भावा माझी जरा रक्षा करायला रक्षा करायला भाऊ आहे मला दोघं पण. अबे, कशी करत आहे? अबे मला तुला उडायचं की नाही कारण की बापू माहिती बोल रहा बायको क्या करना है? वो तो नहीं करना है ना मुझे टिश्यू कसम चाहिए कसे अभी तो अभी तो समझाइए. क्या आगे भाई अबे तब ये प्रेग्नेंट थी अभी नहीं है. कसम तो कसा हुआ ना वो तो अगर ठीक है लेट अगर थोड़ा होटल में अगर मीट वगैरह तो आणि आता यू डोंट नो की आहे आणि गेल्यावर नाही आठवत. भाई तेरे को रक्षित किया था हमने अब तेरा रक्षा पक्ष बन गया हमने तुला काय पाहिजे? प्रँक पाहिजे हा की खरं पाहिजे? आता तू सांग. मला दोन्ही पाहिजे. Choose one. अगर खरं खरं जर असेल तर चांगलं आहे आणि जर प्रँक नसेल तर अजून चांगलं आहे. तर मग प्रँक असेल आणि अजूनच चांगलं असेल तर शी इज हर्ट. नाही शी इज ना. हर्ट. भाई जास्त ओढत आहे मी या गोष्टीला. इट इज अ पॉझिटिव्ह. लोग देख रहे होते हैं ना लोग देख रहे हैं तुम्ही शपथ घेतली आहे इंडिया तुम्ही wants to कधी know. मागं- रडत आहे करून चेतन. नाही 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 हवं. रडत आहे. ए भाई तू खरा का सांग ना पटकन काय हो की नाही सांगितलं नाही इट्स अ प्रँक. सांगितलं ना. आता तू काय म्हणते की आता तुला तू यश मिळेल. तुझी रिॲक्शन तर वाईटच होता ना. काय कसं झालं म्हणजे तू बोलतो पण मी रेडी नाही मला तुला समजत नाही का म्हणजे काय काय मामा आता मामा बघा काही हिने एवढा प्रँक केला ना मी काय प्रँक करतो याच्यावर. तुमको नहीं बोल सकता बापू बच्चा लेने के मेरा बच्चा नहीं लेके आऊंगा. प्रैंक इसका रिवेंज लिया जाएगा इसका रिवेंज गेम ऑन गाइस. पण तेरी 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 काय प्रैंक का बोलले ना प्रँक आहे भाई. इट्स अ प्रँक. पूर्ण ना बरोबर ना कसं वाटतंय तुला? भारी वाटलं. खूप भारी वाटतंय आणि आता इसका बदला लिया जाएगा. बापू अभी हल्ला करा चल I don't have any चलना है कि मेरा हॉस्पिटल लेट्स गो. I need 10 minutes now. तो आता आपण 10 मिनिटाचा मौन ठेवूया आणि मौन. चेतन यू आर फाईन ना विथ दिस प्रँक. गाईज चेतन ठीक आहे. डोंट ट्राय दिस एट होम गाइस इधर हम थे इसलिए नलीफाई हो पण गया तुम्हाला माहित होतं म्हणजे ना? डेंजरस सांगा भाई आता सांगा तुम्हाला माहित होतं ना नहीं, मेरे को तो भाई, लगा। हमें भी अजीब के अरे साले कल आपको देखो इतना सपोर्ट दिया तो हम दिया आज. अरे बापू सही नहीं अरे बापू सही नहीं पता मेरे को मैं तो या सगळ्यांना माहिती होतं. सगळ्यांना अरे बापू ये माहिती लपेटे होतं. ही है मेरे को एक बात बताओ मैं जेन्युइनली बोलता कि तुमको ऐसा ऐसा करो लगती है हा. ऐसा प्रैंक लगता तो मैं मैं करता तो भी गया था हॉस्पिटल जाने मैं भी उनका हुआ था मैं तो बोल रहा इसकी इच्छा बना चलो करती त्याची पीड घेतली आहे तुम्ही हो ही आता नवीन घेतली. हे कधी आहे तुम्ही लोकांनी ए टिक टॅक लिया था अपन ने लॉक साथ घ्यायला में. पाहिजे होतं तेव्हा. अरे ओ, छाप. बापू बापू कुछ के कुछ सारा सब मेरा अगेंस्ट है मैं तो आज आया मुझे तो पता ही नहीं मैं तो आज आया अरे मेरे मारो, को मारो. सच में नहीं पता मेरे को सच में नहीं पता मारो. अरे बापू क्या उसने हमको क्या किया अरे मेरे को सच में नहीं पता फिर हम तो खुश हो गए थे मामा मामा के साथ मामा असं असं अरे भाई प्रँक मध्ये काही आता हा मला नाही, पण असं prank नाही करायला पाहिजे. मला प्रँक नाही करा पाहिजे म्हणून काय त्यांनी डोंट ट्राय दिस ॲट होम गाईज. आमच्या म्हणून प्रेम असंच तुम्ही हा ब्लॉग नाही मला शरीची रिएक्शन घ्यायची आहे. शरीची रिएक्शन आहे ना. तिचा पण प्रँक बघू आपण. शरी इसका मतलब उस पर निकाल दो मेरे को कैरेक्टर पे रहना पड़ेगा अभी फिर. हाँ, टिक सॉरी टॅक पण- प्रेग्नेंट. तुला शी लागली म्हणे.
आल्या बरोबर वॉशरूम येस बाई. मला लिटरली मला 2 महिने पिरियड्स आहे. मला वाटलं पीसीओडी मुळे असणार. अबे इकडे वा, तुम्ही येत नाही दोघं पण. आज तर ब्लॉग करायला गेली आणि माझ्यासोबत गेम झाला भाई. शरूचं रिॲक्शन गाईस. शरू तुझ्या डोळ्यात दोन लाईन आहे. मला तर मला पण नाही कळलं होतं या ब्लॉग मध्ये. साक्षीने रोहितने कॉल केला तुला कधी येणार, किती वेळ आहे, किती वेळ आहे, एक गोष्ट सांगायची पण आता नाही सांगणार म्हणे. हेच होती ती गोष्ट. हा केला तुला रोहितने कॉल तुला? तुला चांगलं नाही वाटत आहे का? ए आम्ही तिघं म्हणला भाई, तिघं म्हणला. बाई तुम्ही आई बाप्पांना माझं टेन्शन झालं. आई बाप्पांना मला टेन्शन झालं. Oh my God. हे प्रभू. डेड अगं तुला डिसेंबरपर्यंत थांबायचं होतं. अरे मी ट्राय केलं. मी माझ्या हातात थोडी आहे. पागल आहे का तू? भाई डिसेंबर पर्यंत थांबायचं होतं. मला पण तू असं- आजचा ब्लॉग बघशील तू मॅडच नसेल. मॅड मी जे भाई मी पण अबे मी बाप आहो, अर्धा होई पार्ट विसरली का तू? त्याचं टेन्शन आहे. भाई त्याचं काय टेन्शन आहे भाई? म्हणजे तुला याचा टेन्शन आहे की मी बापा आणि ही मम्मी याच्या तुला का भाई? भाई उसको तो मैं ही संभालूंगी भाई. शरू केला तुला लवकर ये किती वेळ आहे, लवकर ये भाई. आम्ही सगळे जण शॉक मध्ये आहे. सगळे जण आम्ही सगळे विचार केला की आम्ही प्रँक करू याच्यावर. तो प्रँक माझ्यावरच झाला भाई. आणि ही दुसरी आहे. आपण काल रात्री डिस्कस केलं तरी नाहीये हे नाही. अभि तू खरंच पागल आहेस का? नाही, तुला काय वाटतं? अभि खरंच serious आहे का? अभि तू म्हणतायस का? अबे 2 लाईन तुला दिसली नाही का अजून? अभि नाही, पण काल रात्री आमचं एक डिस्कशन झालं ना. काय प्रँक करायचं आहे म्हणूनच मी किट आणलेल्या 2 म्हटलं 2 याच्यावर प्रँक करू. अभि मला अभि म्हणताय का? अरे मला आता म्हणतो सिरियसली तू दुसरी आहे ही दुसरी. पहिली 10वी मध्ये बघून घे जा पागल. घ्या आतापर्यंत मला वाटलं हिला भाई मला वाटलं तू खरंच रिॲक्शन होतं यार. यार, काय खरा तर मग ऍक्टिंग करते. काय ऍक्टर आहे भाऊ. मेथड ऍक्टर भाई. मेथड काल रात्रीच डिस्कशन झालेलं. एकता कपूर इफ यू आर वॉचिंग दिस सेगमेंट. अगं तू मला काल रात्रीच बोललेली. येस बोललेली. मग तुला तेच तर म्हणत आहे की ह्याच्यावर प्रँक करणार. तो प्रँक आमच्यावर झाला. त्याच्यासाठी सगळेजण शॉक मध्ये होते की सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. इव्हन अजिंक्य, इव्हन रोहितला पण, इव्हन साक्षी आणि रश्मीला की आपण असं असं करणार आहे. सगळे जण जेव्हा मी वॉशरूम मध्ये गेली म्हटलं याला काय समजते 1 लाईन की 2 लाईन बघून प्रेग्नेंट आहे. कसं समजणार आहे याला? आणि मी ट्राय केलं 2 आल्या. तू घरी सांगितलं? भाई नाही, मला पहिले उद्या डॉक्टर कडे जायचंय. सिरियस? डॉक्टर कडे जायचंय. तू आता पण याच्यामध्येच आहे का? म्हणजे माझी पण रिॲक्शन अशी होती तुटकी फुटकी. म्हणजे मी पण शॉक मध्येच होतो. पण तू पण शॉक मध्ये आहे. पण तू वेगळ्या शॉक मध्ये आहे भाई. कारण की काल रात्री वेगळं डिस्कशन झालेलं जिजू. काय डिस्कस काल रात्री काय डिस्कस झालं भाई? की हिला तुमच्यावर प्रँक करायचंय प्रेग्नन्सी वाला. तर आय थॉट टेस्ट सुरू आहे. तुझ्यावर का करणार मी? माझ्या मला वाटलं भाई तुला कंटिन्यू करायचं असेल का हे सगळं. तुला मी ऑलरेडी सांगितलंय आणि तुला तुझ्यावर का मी कंटिन्यू करणार? तुला सांगितलं 2 महिने पिरियड्स नाही आले. तुला माहिती नव्हतं की तुझ्या 2 महिने पिरियड्स नाही आले. अरे पीसीओडी आहे मला. पीसीओडी तुला आता आहे का? खूप वर्षापासून आहे म्हणून असं मला वाटलं. अरे बाई साहब. हिला टेन्शन आहे की हिच्या लग्नाचं कसं होणार होतं?
भाई तुला समजतंय का आपला पुढचा महिन्याचा मित्र समजतंय का जून आता मे सुरू आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 7वा 8वा महिना सुरू आहे तुला तू काय करणार आहेस तेव्हा हे तर विचारच नाही केला आपण चेतन. तू म्हणते की 2 महिन्यापासून पिरियड्स नाही आले तुझे ऑलमोस्ट तुझा 8वा 9वा महिना असणार आहे डिसेंबर मध्ये भाई हा रिअली पण आपण मग अचलपूरला प्लॅन करू ना प्रेग्नन्सी अबे कुठे माझं लग्न आहे डिसेंबरमध्ये. अरे मग तेव्हा रिअल राहिलं ती अबे तर ती एन्जॉय नाही करू शकणार एन्जॉय करेल फक्त डान्स नाही करणार बाहेर कोण मला समजत नाहीये बाई उद्या उद्या केली अपॉइंटमेंट केली बुक डन किती वाजताची 11:30. पहिले उद्या दवाखान्यात तू नाही आलं तर चालतंय नाही नाही बाई सगळं गेलं चुल्यात हे प्रभू आय एम सो हॅपी जर असं असेल तर I'm so happy. अबे म्हणजे आहे हे तर आता मला वाईट वाटायला चालू झालं. म्हणजे आहे आता मला वाईट झालं की माझ्या बहिणीलाच खुशी नाही, मग मला हे वाईट वाटलं ते कॅल्क्युलेट लोकं किती खुश झाले. अरे मी खुशच आहे भाई मी दाखवू नाही शकू भाई आमच्या ते एवढे डिस्कस झालं की पहिला भांजा दुसरा भांजा तिसरा भांजा भी आ गया बाई मी खुशच आहे मी दाखवू नाही शकू तर मी खुश आहे मला तुझ्या एक्सप्रेशन वाटते आता मला जरा वेगळंच वाटत आहे. असेल तर नसेल तर असेल यार तर मी सिरियस लागते मला सिरियसली म्हणजे आय कॅन डायजेस्ट म्हणजे मला नाही समजत म्हणजे असं काहीच जितकंही आपलं आतापर्यंत बोलणं होतं ते हेच होतं की डिसेंबर नंतरच आहे जे सांगाय बाई बोलणार असते का तूच सांगशील हे ह्या गोष्टी बोलणार थोडी असते वैशाली. तुला समजत नाही का शिव डिसेंबर मध्ये 8वा 9वा महिना राहिला आय कॅन फील यू You can't feel us. अबे मी फील केलं माझी पण रिएक्शन अशी होती स्टोन डायरेक्ट माझी पण रिएक्शन सेम होती तुझी रिॲक्शन अशी होती भेंडी ही आपलं प्रँक करणार होती कोण मी आणि हिच्यावरच प्रँक झाला. हा मग तेच ना पण माझं जेव्हा मला माहिती पडलं तू असं प्रँक केलं तेव्हाची रिएक्शन सांगतोय मी बरोबर करा आमचा ब्लॉग येणार नाही नाही बंद करा. बंद करून टाकू पण हा खरंच प्रँक होता माझ्या डोळ्यातलं पाणी दाखवा त्यांना माझ्या डोळ्यातलं पाणी दाखवा त्यांना दाखव रे डोळे दाखव परत परत डोळे दाखव जरा मी प्रेग्नेंट याच्यावर रडत नाही खुशी घ्या असं बघा बघून घ्यायची खुशी घ्या हे बघा हीच आहे माझी सख्खी बहिणीची खुशी घ्या असं बघा तुम्ही अबे हुआ प्रँक सक्सेसफुल अबे हुआ प्रँक सक्सेसफुल भाई या ब्लॉगचं टायटल प्रँक प्रेग्नन्सी प्रँक ऑन शरयू हजबंड सोडून आहे, शरयू प्रेग्नन्सी आहे. प्रँक शरयू टाकायला पाहिजे प्रेग्नेन्सी प्रँक होत कळतंय का की तू खरंच आहेस मला अजूनही नाही विश्वास मला बसत. पण सेम झालं होतं नाही मला खरंच मला दाखव सांग. मला ते कुठे खरंच मार्कर पेननी केलं हो बाई मार्कर पेननीचं आहे काय खरंच मार्करची नाही ना हो अबे याच्यावर पाणी टाकलं तिने सुसू पा- टाकले पाणी टाकलं एक लाईन आली मग दुसरी मार्करने टाकली फड्ड करत भेळवेली भाई 6 तर गाईज तुम्हाला आय होप की हा ब्लॉग आवडला असेल आवडलाच पाहिजे गाईस आता आवडलाच पाहिजे आज जर तुम्हाला नाही आवडला कठीण आहे कठीण आहे कसं वाटतं मग तुला भाई ते तुम्हाला समजून जाईल मला कसं वाटतंय तुम्ही vlog तुम्ही बघा. तुम्हाला समजलं असतं मला समजून जाईल की मला कसं वाटलं असेल मी नाही यातून एक्सप्रेस करू शकत मला पहिलं वाटलं
म्हणजे आमचं असं डिस्कशन झालेलं हिचं आणि माझं काल रात्रीच की हिला जिजूंवर प्रँक करायचं आहे. तर आय थॉट की हा ठीक आहे, हे तसंच काहीतरी कंटिन्यू सुरू आहे, हिला ब्लॉग मध्ये काय ऍक्टिंग केली मला, काय हा ऍक्टिंग केली बाई. जेन्युअनली मला असं वाटलेलं की हिला जिजूंना असं प्रिटेंड करायचंय वगैरे वगैरे. तर मी तर फुल इन्व्हॉल्व होती की हा ठीक आहे बाई, मला हिच्या साईडने बोलायचंय. पण जेव्हा हे दोघं बोलले की नाही हा प्रँक असा झालाय की हा माझ्यावर झाला, भाई साहेब माझी फाटली डायरेक्ट, वाटली लिटरली वाटली. काय टर्न केलं शिवाय तू यार त्या डायलॉग मी आणि हे पण म्हटलं की दिस इज सेकंड. त्यांनी तिला जास्त येत होतं. त्याच्यानंतर माझी डायरेक्ट डोक्यात मला समजत नाही काही, कारण की 9 मंथच्या लग्नाच्या वेळेस तर 9वाच महिना असतो माझा. अरे ऑब्विसली असता भाई, 9वा नाही तर 8वा तर फॉर शुअर Sure असता. असता. चालेल चलो ठीक आहे गाईज. सो चलो guys, असा आय होप की होता तुम्हाला आवडला आमचा हा असेल. prank. मस्त. जो मी सक्सेसफुली केला आहे चेतनला. तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला चेतनच्या रिएक्शन जास्त आवडल्या की शरीफच्या भाई रिएक्शन यांना जास्त आवडल्या. शरीरच जास्त आवडलं असेल, कारण की माझ्या रिएक्शन तर मला कळतच नव्हतं काय होत. Black. मी असं नाही, तो होतं असा होता की मला अगर मन का हो तो अच्छा, नहीं हो तो उससे भी अच्छा. त्याचा हा डायलॉग होता. लगेच अजून चांगलं आहे. हाच होता पूर्ण याच्यामध्ये डायलॉग हा होता. बट गाईस तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणाचे रिएक्शन जास्त आवडले. मला तर शरीरचे आवडले. मला पण शरीरचे जास्त आवडले. तिच्या डोळ्यातला पाली पण कॅप्चर केलाय मी. तर गाईस चला, थँक्यू ऑल फॉर वॉचिंग द व्लॉग आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.